ऊट तरुणा जागा हो, आशिष शेलारच्या मागचा धागा हो. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. त्या सगळ्यात आपण पुढे पुढे जाऊया. तुमची सदिच्छा आहे, तुम्ही चिरंजीव मंत्री राहावं. मी चिरंजीवी राहीन की नाही हे मला माहित नाही, पण अभिमन्यू सारखा चक्रव्यूहात मरून पडणार नाही एवढं तर नक्की सांगतो. मंत्री असावा किंवा त्यापेक्षाही पुढे जावे अशी आमची शुभकामना तुम्हाला आहे. पण एक गोष्ट लक्षात आली, विश्वकप T20 जिंकल्याबरोबर तुमचं उत्तर अतिशय सकारात्मक झालं, कारण आज तुम्ही खुश आहात. तर खुश आहात तर 4-5 उत्तरं अपेक्षित आहे. अध्यक्ष महाराज, नंबर 1, फक्त फी पुरता मर्यादित विचार आपण करतोय. फक्त फी पुरता मर्यादित विचार करणं होत नाही, कारण यांच्या परीक्षा ज्या घेतल्या जातात ना, यांना सेंटर 300 किलोमीटर 350 किलोमीटर दूर दिल्या जातं. आता जातीवर आधारित तुम्ही म्हणाला बरोबर आहे, जातीवर आधारित सवलत दिली पाहिजे, पण इकॉनॉमिकली विचार केला पाहिजे ना. आर्थिकदृष्ट्या मागास जो असेल तो कोण्या जातीचा, शेवटी मोबाईल आपण कोणता घ्यायचा ते ठरवू शकतो. देवापाशी आपण काही ऑनलाईन देऊ शकत नाही, या जातीत मग जन्म द्या. आता गरीब असेल तर त्याला सुटीबद्दल माझी एक सूचना आहे, योग्य असेल तर ती आशिषजी तुम्ही करू शकता, कारण एक दमदार नेतृत्व आहे. ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 14,000 कोटी रुपये CSR मध्ये उपलब्ध होतात. या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आता एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टाकून जर त्याच्यातून 500-600 कोटी रुपये काढले आणि या गरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मग त्यांच्या बसमध्ये सूट दिली, त्यांना रेल्वेमध्ये सूट दिली, ते जेव्हा नागपूरला जातात, उद्या होणारा तहसीलदार भविष्यातला तो फुटपाथवर झोपतो, कारण तो गडचिरोलीमधून आलेला असतो, गरीब कुटुंबातला असतो. तर याचा एक सर्वंकष आराखडा तुम्ही करू शकाल का? दुसरा, अतिशय उत्तम उत्तर मंत्री महोदय देत आहे. तर दुसरं की या टाइम टेबलमध्ये 5 वर्षाचा टाइम टेबल करून दिला पाहिजे. तुम्ही आता बकेट केली की टायपिंगच्या 10 परीक्षा होणार नाही. तर या संदर्भात 5 वर्षाच्या सर्व एक्झामचा आपल्याला माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.25 लाख पदं रिक्त आहे. आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून कधी भरायची, काय भरायची, रिटायरमेंट दरवर्षी किती होतात, कॅम्प्युटरची बटन दाबली तर तुमच्या लक्षात येतं. मग तुम्ही जसं आपल्याला माहिती आहे की काही तारखा निश्चित आहे, मकर संक्रांत 14 जानेवारी आपल्याला माहिती आहे, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचा वाढदिवस 25 डिसेंबर, तशी एक एक्झामची तारीख की ज्या तारखेला हे विद्यार्थी, कारण या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भावना असते की आमचं एज निघाल्यावर कधी कधी परीक्षा येतात. कारण परीक्षा घेण्याची जी पद्धत आहे एवढी वाईट आहे, आकृतीबंध. मग आकृती बंधानंतर अध्यक्ष महाराज बिंदू नामावली नंतर अध्यक्ष महाराज मग वित्त विभाग त्याला परवानगी देईल, मग नियोजन विभागाची परवानगी घेईल. ही जी काही पद्धत आहे ना, ती आशिष शेलार साहेबांसारखा मंत्री 1001% बदलू शकतो. आणि म्हणून आशिष शेलार साहेब जे मंत्री आहे त्यांना माझी विनंती आहे की 5 वर्षाचा असा टाइम टेबल करता येईल का. आणि मग शेवटचा, आपल्याकडची एक पद्धत बदलवता येईल का जी जगात आहे. आपल्याकडे पदाची मागणी केल्यानंतर मग हे परीक्षेची प्रोसेस सुरू होते. म्हणजे तो विभाग पदाची मागणी करतो आणि त्यामध्ये पदाची मागणी करताना कधी कधी काही लोकांचं एजबार होऊन जातं, कारण पदाची मागणी करण्याची पद्धतच एवढी कठीण आहे की अध्यक्ष महाराज, मग मी जसं चंद्राची कहाणी सांगत होतो की चंद्राच्या आईने त्याला कपडे शिवायचं ठरवलं, तर आज शिवला की उद्या चंद्र मोठा व्हायचा, मग त्या दिवशी शिवला की पुन्हा परवा मोठा जायचा, मग पुन्हा मोठा व्हायचा, आणि पौर्णिमा झाल्यानंतर काय व्हायचं, पुन्हा छोटा व्हायचा. त्याची आई कधी शर्ट शिवू शकली नाही, त्याच्यासाठी कपडे शिवू शकली नाही, तो चंद्र तसाच दिसतो. तसं आपल्या भरतीची प्रक्रिया आहे. तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा 10 पदं रिक्त असतात, जेव्हा परीक्षा होते तेव्हा 20 पदं रिक्त होतात. वेटिंग ठेवता तुम्ही, पण ती वेटिंग सुद्धा 1 वर्षासाठी आहे नियमाने. आणि म्हणून सर्वंकष या परीक्षा पद्धतीचा बदल करणं आवश्यक आहे. आणि मी प्रश्न विचारलाही नसता, पण तुम्ही इतकी उत्तम आणि सकारात्मक उत्तर देत होता, तर माझ्या मनात विचार आला की या महाराष्ट्राच्या सारा तरुण शक्तीचा जागर या निमित्ताने माननीय मंत्री महोदय करू शकतात. आणि ही युवा शक्ती आहे. ऊट तरुणा जागा हो, आशिष शेलारच्या मागचा धागा हो, हा आता आपल्याला करता येतो. आणि म्हणून मंत्री महोदय या सर्व प्रश्नाची उत्तर द्या. आणि तुमचा आवाजात एवढा दम आहे की तुम्ही CSRच्या जागी हा एक्झाम रिस्पॉन्सिबिलिटी पैसे घेऊ शकता. 14,000 कोटी आहे महाराष्ट्रात.
कारण मी नियोजन मंत्री जेव्हा होतो तेव्हा मी बैठक केली. 14,000 कोटी, 500-600 कोटी तर तुमच्या शब्दाला असे येऊ देऊन टाकतील. आणि म्हणून हे तुम्हीच करू शकता. आणि आमची सदिच्छा आहे, तुम्ही चिरंजीव मंत्री राहावं, पुढेही जावं, आमची सदिच्छा आहे. सन्माननीय सुधीर भाऊ यांनी काही 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि ते मांडताना त्यांनी माझी तारीफ केली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि मला पूर्ण भरोसा आहे की त्यांनी मनापासून केली आहे आणि मला याचाही पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आहे म्हटलं मी मनापासून केली असंच म्हटलं. आणि त्यांच्या मनामध्ये अन्य कुठलाही विषय माझ्याबद्दल अकारण असूच शकत नाही. पण या चर्चेमुळे अकारण विषय परिसरात जाऊ नये म्हणून मी चिरंजीवी राहीन की नाही हे मला माहीत नाही, पण अभिमन्यूसारखा चक्रव्यूहात मरून पडणार नाही एवढं तर नक्की सांगतो. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ज्या 3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये CSR जसा 14,000 कोटी आहे, त्यातला काही निधी असा या ठिकाणी हेतू आपला आहे की त्या विद्यार्थ्यांना प्रवास असेल, परीक्षा शुल्क असेल, अन्य अडचणी ज्या आहेत त्याचा सामना करताना, ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्य तुषारजींनी पण केला, पवारजींनी पण केला की यामध्ये त्यांना इकॉनॉमिकली विकर किंवा गरीब सगळ्यांसाठी असावा. आणि म्हणूनच आम्ही म्हटलं की अन्य राज्य, केंद्राच्या परीक्षा यामध्ये नेमकी वर्किंग काय ह्याचा विचार करून सुधीर भाऊ सूट 50% काय त्यापेक्षा आवश्यक असेल ते सगळं आम्ही करू. आणि म्हणून या समिती त्याच्यावर निर्णय करेल. आणि त्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केलात CSRचा निधी, CSRचा केंद्राचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला काय करता येऊ शकतं, ज्याचा उल्लेख आपण CSR एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा उल्लेख केला, त्याबद्दलही नक्की त्या समितीत विचार करून सकारात्मक करू. नंबर 1. नंबर 2, दोन्ही प्रश्न जे आहेत ते एकत्रित उत्तर मी देतो. त्या म्हणजे पद कधी निर्माण होतात आणि पदांची मागणी कशी होते आणि त्यानंतरच्या विभागीय असलेल्या अडीअडचणी किंवा प्रक्रिया आणि त्यानंतरच्या परीक्षा आणि त्यातनं जाणारा वेळ आणि त्यातनं जाणाऱ्या उमेदवाराचं वय. खरं तर या सगळ्यावर गेल्या वर्षभरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्या विभागाने अतिशय MPSCच्या कार्यपद्धतीचं रिफॉर्म करायला सुरुवात केली आहे. आणि म्हणूनच त्या कार्यपद्धतीच्या MPSCच्या रिफॉर्मचा भाग म्हणून या सगळ्यांमध्ये पद निर्माण कधी होईल, अगदी त्या अगोदर प्रमोशन, त्याच्यात कायदेशीर अडचणी, पद भरतीची प्रक्रिया, अगदी कागदपत्र जमा करताना लागणारी दिरंगाई सुद्धा, त्याच्या ऑनलाईन प्रक्रिया, शारीरिक परीक्षा, या सगळ्या विषयातला रिफॉर्म कॅबिनेट समोर प्राथमिक प्रेझेंट केलेला आहे. तो काही महिन्यामध्येच मुख्यमंत्री महोदयांसमोर प्रेझेंट करून तो घोषित होईल. त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला सकारात्मक त्या परीक्षार्थींच्या हेतूने आणि हिताचं त्या ठिकाणी मिळेल. आणि माननीय सुधीरभाऊंनी शेवटला म्हटलं की धागा हो, तर त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की आताची राजकीय परिस्थिती अशी आहे, 1 धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, त्या सगळ्यातनं आपण पुढे पुढे जाऊया. राजकुमार बडोले. पहिल्यांदा तर मी